नमस्कार. मी राजू पाटील मुकनर, नंदन शिवनी. होऊ घातलेल्या 2025-26च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक अनुषंगाने निवडणूक आरक्षण डिक्लेअर झाल्यापासून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण डिक्लेअर झाल्यापासून अनेक मित्रपरिवाराचे, समाज चळवळीतले समाज बांधवांचे, पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे, पक्षाच्या कार्यकर्त्याचे, सहकार्याचे, मार्गदर्शक मित्रमंडळींचे कॉल आलेले आहेत. कंटिन्यू तुम्ही सक्रिय राहणारे कार्यकर्ते, गण हा कुळा गण ओबीसी पुरुषासाठी सुटल्यामुळे तुम्ही इच्छुक आहात का नाही, तर मी आज सांगू इच्छितो सगळ्याला, माझ्या हिताच्या सगळ्या बांधवांना. आमदार साहेबांनी आदेश दिल्यानंतर कुळा पंचायत समितीची ओबीसीची जी जागा आहे ती मी ताकदीनिशी लढणार आहे. त्याची माझी पूर्ण त्या लढाईची तयारी झालेली आहे. आमदार साहेबाचं आता सध्या नगरपालिकेची आरक्षण आचारसंहिता लागलेली आहे. आमदार साहेब तिकडच्या ह्याच्यात प्रवाहात प्रक्रियेमध्ये आहेत. उद्याच्या सोमवारपासून पुढच्या ह्याच्यापर्यंत निवडणुकाची ते फॉर्म भरण्याची तारीख आहे. आणि ती झाल्यानंतर मध्ये पक्षाकडे मी उमेदवारीसाठी मुलाखत दिलेली आहे. आणि निश्चितच मला विश्वास आहे की तुषार राठोड साहेब कंटिन्यू, मी 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं सक्रियपणानं बूथ लेवलपासून, भाजपाचा बूथ प्रमुख असेल, पुन्हा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यानं पुण्याच्या पोटनिवडणुकीमध्ये वडिलांचं साहेबाच्या निधन झाल्यानंतर तुषार राठोड साहेबांची 2015ची पोटनिवडणूक असेल, 19ची विधानसभा असेल किंवा कालची 24ची विधानसभा असेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, भाजपाचा युवा मोर्चाचा तालुक्याचा उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस पद, आणि काल परवा आणखी मला 4 दिवसापूर्वी साहेबांच्या माध्यमातून तालुका मंडळ सरचिटणीसपदी माझी नेमणूक झालेली आहे. शक्ती केंद्र प्रमुख म्हणून 5-5, 6-6 बूथची माझ्याकडे जबाबदारी राहिलेली आहे. विधानसभा असेल, लोकसभेची असेल, त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये माझं बूथ पक्षा लेवलला, माझं बूथ कसं आघाडीवर राहील किंवा माझ्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या बुथाच्या कशा आघाडीवर, ते कसं ते मताधिक्य तिथं जास्तीचं मिळवता येईल, असा माझा प्रयत्न राहिलेला आहे ना. आम्हाला यश मिळालेलं आहे. वेळोवेळी तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की साहेबाच्या मार्गदर्शनाखाली जी काही निवडणूक आम्ही ताकदीनं त्या भागामध्ये, लोकांमध्ये मिसळून, जनतेमध्ये मिसळून, जनतेचा विश्वास संपादन करून यशस्वी झालेलो आहोत. आणि त्या निवडणुका यशस्वी होण्याचा फॉर्म्युला जर काय असेल, तर 2014 नंतर जे विकासाचं परिवर्तन झालं देशामध्ये, नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील किंवा राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून वेगवेगळे विकासाचे कामं त्या भागामध्ये, आणि तुषार राठोड साहेबासारखा सुशिक्षित, सुसंस्कृत, उच्च विद्याभूषित आम्हाला लोकप्रतिनिधी आमदार लाभला. आणि त्याची काम करण्याची पद्धत, त्याची हातोटी, आणि त्याच्यामुळं आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते त्याच्याकडे, त्याच्या विकास कामाच्या झपाट्या, त्याच्या वागण्याच्या सवयीमुळं आम्ही झपाट्यानं त्याच्याकडे ओढलं गेलो. आणि त्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न मी तुम्हाला सांगू शकतो की त्याच्या माध्यमातून झालेली त्या विकासाचं परिवर्तन, तिथले रस्त्याचे प्रश्न असतील किंवा पिण्याच्या पाण्याच्या, वॉटर सप्लायच्या गाव लेवलच्या योजना असतील, अनेक रस्त्यासाठी मी तुम्हाला असं दाव्यानं सांगू शकतो की दिंडेवाडी सारखे असतील, गुट्टेवाडी सारखे असतील, छोट्या छोट्या गावाला विकासापासून जोडण्याचा आज 2024च्या विधानसभेच्या पुढे आम्ही साहेबाकडे वेळोवेळी, एक हे म्हणून नाही, तसं एक साहेबाचा एक कार्यकर्ता, एक विश्वासानं आम्ही वागत गेलो. वेळोवेळी आम्ही फोनवर असेल, साहेबाच्या प्रत्यक्ष भेटून वेळोवेळी आम्ही जे काही सूचना मांडल्या, रस्त्याचे प्रश्न असतील, बांधण रस्त्याचे असतील, अनेक जे प्रश्न निर्माण केले, तालुक्याकडे जाण्याकरता आम्हाला म्हणावं तशी रस्त्याची व्यवस्था नव्हती, कंधारकड कुर्ला हे रस्ता नव्हता, बरोबर इकडे दिग्रसकडे जाण्याकरता आम्हाला प्रमुख रस्ते नव्हते, अहमदपूरकडे इकडे जाणाऱ्या शिक्षणाची व्यवस्था आहे, अहमदपूरकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ते नव्हते, मग मोडकळीस आलेले होते, सगळी व्यवस्था बंद पडत आलेल्यासारखी झाली होती. माग त्याच्यामुळं आज सांगू शकतो दाव्याने की सर्कल मधलं साहेब असं एकही गाव बगर रस्त्याचं, बगर पक्क्या डांबर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं असं गाव शिल्लक साहेबानं ठेवलं नाही. त्याच्यात माझ्या गावचा रस्ता असेल, बोळका नंदनशिनी हिप्पारगा हाडोळी जाणार आहे, 9 कोटी रुपयाचा रस्ता मागच्या वर्षीचं काम आज बऱ्यापैकी झालेला आहे.
थोडंफार काम शिल्लक आहे, ते काम प्रगतीपथावर आहे. इकडून हटक्याळ कोण जाणारा मसा असेल, मोहिजाहून हटक्याळ, काढता हटक्याळ सॉरी म्हाळंगी, इकडे शेलदारा हे प्रत्येक असं हिपरगा होकरना काम त्याचं मंजूर आहे. अशा अनेक कामाचा मी साक्षीदार आहे. अनेक कामाचा मी साक्षीदार आहे. आज हायवे सारखे मोठमोठे डिग्रस घेऊन जाणारा मोठा नॅशनल हायवे आमच्या भागातून झालेला आहे तुषार राठोड साहेबांच्या माध्यमातून. आता तिकडून वसंतनगर, वर्ताळा, डिग्रस, कुर्ला हे मार्ग इकडं हिरापुरी मार्ग, घोटका, आनंदवाडी मार्ग, सॉरी हनुमंतवाडी मार्ग हा रस्ता निघालेला आहे. अशी अनेक कामं उद्या तिथं त्याच्या शब्दाखातर आम्ही त्या पट्ट्यामध्ये प्रत्येक कंटिन्यू आम्ही जवळपास 14 पासून सक्रिय. तसा मी मूळचा आमचा मतदारसंघ हा शिवसेनेचा, रोहिदास चव्हाण साहेब युतीमध्ये जागा कंदारलो हा शिवसेनेचा, परंतु 2009 ला आमचा मतदारसंघ इकडं मुखेडला जोडला गेला, मुखेड विधानसभेला. आणि 9 मध्ये आम्हाला तेवढंस आम्ही कार्यकर्ते नवीन त्याच्या शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून हे झालं. पण माझी सुरुवात ही राजकीय आम्ही मनसेकडं 2006 ला माझी 12वी पास आउट झाल्यानंतर आम्हाला शिक्षण झाल्यानंतर पुढचं आम्हाला राजकीय आवड असल्यामुळे 2007 ला आम्ही भाजपची मनसेची शाखा गावात ओपन केली, राजसाहेबाच्या विचारावर प्रेरित होऊन. आणि मनसेमध्ये सुद्धा 2007 ते 2014 पर्यंत बूथ प्रमुख, सर्कल प्रमुख आणि 10-12 शाखा आमच्या त्या भागात शिवाभाऊ नरंगले असतील, भगवान राठोड साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न केला. आणि 14 ला विकासाच्या मनसेची अधूनमधून भूमिका निवडणुकी संदर्भानं थोडं तळ्यात मळ्यात राहुलेल्यामुळं आणि कार्यकर्त्याला आम्हाला निवडणुकीला सामोरं आमचं एक काही राजकीय महत्वाकांक्षा असल्यामुळं तसं त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा 2014 ला देशातलं वातावरण परिवर्तन बघता आम्ही नरेंद्रभाई मोदी यांच्या ह्याच्यावर विश्वास ठेवून इकडं त्या पिरियडमध्ये लोकसभा असेल, विधानसभेला गोविंद मामा राठोड यांच्या माध्यमातून परिवर्तन म्हणून आम्ही हे केलं. आणि त्या ठिकाणी 11 माझ्या मनसेच्या शाखा भाजपमध्ये मी विलीन केल्या 2014 ला. आणि भाजपचं सक्रियपणानं पुन्हा बूथ प्रमुखापासून काम चालू केलं. आताच मागं सांगितल्याप्रमाणे अनेक कामामध्ये विकास हा आम्हाला महत्वाचा होता. विकासाचा रथ तुषार राठोड साहेबाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून त्या भागामध्ये आहे. स्थानिक रोज तसंच मला राजकीय वारसा म्हणायचं सांगायचं झालं तुम्हाला तरी बाळकडू माझ्या वडिलांकडूनच मिळालं. वडील सोसायटीचे चेअरमन असल्यामुळे गाव लेवलला 1997 ला वडील आमच्या सोसायटीचे, माझ्या गावचे नंदनशिवनी विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन झाले. आणि त्याच्यानंतर मी लहान बालवयात प्राथमिक शिक्षण घेत असताना माध्यमिक म्हणजे कंटिन्यू लोक घरला यायचे, लोकांचे कामं सोडवण्याची सकाळची 1-2 तास त्यांची कंटिन्यू घरला बसून चहा पाणी वगैरे घेऊन त्याचे कामाचे लोक कामं घेऊन यायचे, त्याचे कामं सोडवणं असतील. हे वडिलांकडून त्याची काम करण्याची पद्धत, त्याची हातोटी मी बघितलेली आहे. आणि ते वडिलाला वाटायचं की मुलांना राजकारणात येऊ नये, परंतु त्यांच्या कुठंतरी त्या गोष्टीचा, त्या चळवळीच्या, त्या कामाच्या ह्याची ती पद्धत बघून माझ्यावर थोडासा त्या गोष्टीचा परिणाम झाला. आणि डीएड बनून मी शिक्षक काही दिवस नोकरी करण्याचा, डीएड झाल्यानंतर माझा प्रयत्न केलो, परंतु माझं मन इकडे रमेना गेलं. त्याच्यामुळे नोकरीला थोडंसं बगल देऊन नोकरीचा राजीनामा देऊन मी सक्रिय पुन्हा राजकारण करण्याचं 2014 नंतर ठरवलं. आणि तिथं माझी कुर्ल्याला इंग्लिश स्कूलचा मी काही 5-7 वर्ष यशस्वीपणाने चालवलं. परंतु काही कारणामुळं लॉकडाऊन, कोरोनाच्या नंतर काही गोष्टी मोडकळीस आल्यानंतर त्या गोष्टीपासून थोडंसं मी बाजूला गेलो. आणि पण माझं समाजसेवेचा असा मी पुन्हा 2015ची ग्रामपंचायत लढवली. म्हणजे चुलते ग्रामपंचायतमध्ये प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधी होते. मी स्वतः, आता माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे. मी स्वतः सोसायटीचा संचालक आहे. वेगवेगळं म्हणजे एक काम करण्याची पद्धत आमची समाजसेवेची पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि 2017ची पंचायत समिती मागितली होती, ओबीसी महिलेसाठी जागा होती. परंतु तुषार राठोड साहेबांनी त्यावेळेस मला, चिखलीकर आदरणीय आदरणीय नेते चिखलीकर साहेबांनी आणि तुषार राठोड साहेबांनी, तुमचं वय आहे आणि धुळगुंडे ताईला ह्या वेळेस महिलाची जागा आहे, धुळगुंडे ताईला एवढी वेळेस संधी देऊ द्या, तुम्हाला भविष्यात संधी आम्ही नक्की निश्चित देऊ. याच्या शब्दाखातर मी 2017ची पंचायत समिती माघार घेतली होती तुषार राठोड साहेबांच्या माध्यमातून. आज मला त्या गोष्टीमुळे मी, आणि ती जागा निवडून, माझं भाजपाचं त्या ठिकाणचं बूथ लेवलचं काम, आमचं संघटन मजबूत असल्यामुळे ती जागा भारतीय जनता पार्टीनं जिंकली त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर आज सुद्धा आम्ही प्रवाहात राहिलो. आज एक राजकीय म्हणजे प्रक्रियेत काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून
महत्वाकांक्षा अपेक्षा राहणं साहजिक आहे. आणि आताचं आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे ओबीसी पुरुषासाठी सर्वसाधारण साठी डिक्लेअर झाल्यामुळं ती जागा तुषार राठोड साहेब निश्चितच मला सोडतील आणि पंचायत समिती त्यांनी जागा लढवायची संधी दिल्यानंतर ती जागा ताकदीनं या ठिकाणी आम्ही लढू एवढंच या प्रसंगी सांगतो. जय श्रीराम.